पार्श्वनाथ भगवान की जय. नमोकार मंत्राचा प्रभाव काय असतो? नमोकार मंत्र झाल्यानंतर काय होतं? एसो पंच नमो यारो सव्व पावप्प नाशनो. एसो पंच नमो यारो किंवा नमोकारो असे दोन्ही पाठभेद आहे त्याच्यामध्ये. हा पंच नमस्कार मंत्र सव्व पावप्प नाशनो म्हणजे काय? सगळ्या पापांचा नाश करणारा आहे. मंगलाणमच सव्यसीम पडमम हवय म्हणजे सर्व मंगलामध्ये पडमम म्हणजे प्रथम मंगल आहे. पडमम हवई मंगलम म्हणजे प्रथम पहिलं मंगल आहे. हां, पहिलं मंगल बरं काय. मग दुसरं तिसरं चौथं मंगल कोणते? प्रश्न आहे ना. पहिलं मंगल म्हणजे दुसरं तिसरं चौथं मंगल कोणते ते सांगतात आता की लौकिक मंगल पण आहेत ना काही. त्या लौकिक मंगलामध्ये तुम्ही विधान करता, पूजन करता, नोती वगैरे करता. मग त्या सुरुवातीला तुम्ही मोहरी वगैरे हे करता की नाही? पंडित सांगतात की करा, ते करा, असं करा, तसं करा. मंगल कलश असतो, वास्तुशांती असते आणि मंगल कलश वगैरे. मग ते लौकिक मंगलामध्ये कन्या जी अजून उपवर झालेली नाही अशी कन्या, ती मानव जातीमध्ये सगळ्यात इनोसंट असते. कळलं? सगळ्यात इनोसंट कोण माणसामध्ये? तर ती मुलगा पण नाही, मुलं वरात्य असतात, खोडकर असतात. त्यात मुलगी जी असते ना ती अजून उपवर झाली नाही आहे, अशी मुलगी निष्पाप असते. म्हणून तिला काय म्हटलेलं आहे? हां, आणि पांढऱ्या मोहरी म्हटलेलं आहे. पांढऱ्या मोहरी का सांगा बरं, उत्तर द्या बरं काय माहीत असतील तर. हां, पांढऱ्या मोहरी करताय की नाही इकडं? मग विचारायचं ना का पांढऱ्या मोहरी? काळ्या मोहरी आणल्यावर काय होतंय? हां, विचारा कधी विधानमध्ये काळ्या मोहरी आणतो, पांढऱ्या मोहरी कुठं दुकानामध्ये जाऊ वगैरे विचारायला पाहिजे ना. मग कुणाचा प्रतिबंध करण्यासाठी? देवांचा. मग आता विधान करणार तर सगळी उदित की. हा, बाधा यायला नको म्हणून. नाही, हे उत्तर नाही आहे. हे नाही, असं नाही आहे. जास्त पावर असते नाही असं म्हणतात. नाही, सिद्धार्थ म्हणतात त्याला. त्याला काय म्हणतात? पांढऱ्या मोहरीचं दुसरं नाव सिद्धार्थ. ऐका बरं का नीट. दुसरं नाव काय? सिद्धार्थ. सिद्धार्थ ह्या शब्दाचा अर्थ काय? जो सिद्ध पदाला पोचला. त्याचं प्रतीक म्हणून ते पांढऱ्या मोहरींना काय करतो आपण? हे करतो. काळ्या मोहरी नाही, काळ्या मोहरी, पांढऱ्या मोहरीचं दुसरं जे नाव आहे ते सिद्धार्थ असं आहे. म्हणून काय करतो आपण? हां, त्याच्यानंतर हत्ती आहे. हत्ती आणि घोडा विषयच नाही है ना. हां, पाण्याने भरलेलं कलश आहे. हां, अगदी सगळ्यात भारी कलश म्हणजे मातीचा कलश. मातीचा कलश, कारण त्याचं बाइंडिंग आहे ते डायरेक्ट मातीशी असतं. कळलं? हां, म्हणून ते जास्त मंगल म्हटलं जातं. ह्याच्यासाठी मूक माती वाचायला पाहिजे बरं का तुम्ही. हां, खूप भारी. आणि दूध पिणारा बछडा पण शुभ मानलं जातात. हां, आणि पारलौकिक मंगलामध्ये अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू हे श्रेष्ठ मानले जातात. हां, आता पुढे काय सांगतात? नेक्स्ट, नमोकार मंत्राच्या उच्चारणानं किती पाप नष्ट होतं? तर नमोकार मंत्राच्या उच्चारणानं एका अक्षराचं, कारण मागले काल सांगितलं होतं सगळ्यात लहानात लहान मंत्र कोणता? ओम किंवा अ म्हटलं ना, तर त्या एका अक्षराचे भक्तिपूर्वक जे नामस्मरण करतो त्याचं 7 सागराचं पाप नष्ट होतं. आणि 5 अक्षरांचं पठण केल्याने 50 आणि संपूर्ण मंत्राचं उच्चारण केल्याने 500 सागरचं पाप नष्ट होतं बरं काय. 500 सागर हे युनिट आहे, परिणाम आहे, परिमाण आहे. परिमाण युनिट म्हणजे सागर म्हणजे किती माहिती नाही? माहिती आहे की नाही? माहिती आहे? खड्डा. हां हां, ते अगदी थोडक्यात सांगतो बरं काय, ज्यांना माहीत नाही. सागर म्हणजे किती, कारण पुढे पण येणार आहे ते. सागर म्हणजे 2000 कोस आधीचं परिमाण युनिट. 2000 कोस लांब, 2000 कोस रुंद, 2000 कोस खाली असं एवढा कल्पनेनी खड्डा खणायचा. कल्पनेनी त्याच्यामध्ये भोगभूमीतल्या मेंढीचे केसाचे तुकडे किती असे तुकडे करायचे की त्याच्यामध्ये पुन्हा तुकडा व्हायला नको. बरं, भोगभूमीच्या मेंढीचेच तुकडे का? केस का?
तर ती हितली जी मेंढी असते ना, त्या मेंढीपेक्षा तिथली जी मेंढी असते त्याचे जे केस असतात ते 8 पट तरेल असतात. त्याचं डायमीटर 8 पट काय असतं, थिन असतं. थिन म्हणजे बारीक असतं. तर त्याचं काय करायचे, तुकडे करायचे, पुन्हा तुकडा व्हायला नको असे तुकडे करायचे, ते सगळं भरायचं खचाखच आणि 100 वर्षांना एक पार्टी, एक तुकडा काढायचा. कळलं? ते सगळं जेव्हा खाली होईल तेव्हा त्याला काय म्हणतात, नाही, एक व्यवहारपल्य म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, एक व्यवहारपल्य. अशा असंख्यात, किती असंख्यात व्यवहारपल्यांचा एक काय होतं, उद्धारपल्य. असंख्यात उद्धारपल्यांचा एक अधापल्य आणि 10 कोडी 10 कोटी गुणिले 10 कोटी अधापल्यांचा एक सागर होतो. हा, परत रिपीट करणार नाही, परत रिपीट करणार नाही. ते एवढं सागरचं पाप नष्ट होतं. मग नमोकार मंत्र दररोजच म्हणतोय की, तरी पण पापी काय मग. हे तत्वानुशासन तर सायटेशन दिलंय, तत्वानुशासन ग्रंथ त्याच्यामधलं सायटेशन आहे ना ते. पण ते नमोकार मंत्र जे आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये भाव ओतले पाहिजेत ना, ते जास्त महत्वाचं आहे. हां, ते एकदा जरी म्हटलं तुम्ही तरी ते सगळं एवढंसं होत असतं. हां, आता पुढं हे एवढं झालं. आता ही प्रस्तावना झाली फक्त नमोकार मंत्राची. आत्ता पहिले परमेष्ठी येणार. पुढे घ्या, नेक्स्ट. अजून उद्या दिवस चालेल, चालू दे काय, फास्ट घेऊया. नमोकार मंत्र अजून उद्या दिवस चालेल का फास्ट घेऊ, काय करू. हां, घेऊ दे. बर बर बर, मग काय थोडं राहिलं तर राहू दे तिकडं. हां हां हां, नाही नाही, म्हणजे हे आता हे बेसिक आहे की नाही, हे बेसिक, हे सीझन 1. सीझन 2 घ्यायचं म्हटलं तर उन्हाळ्यात वगैरे घेऊया मग, नाही कधी तुम्हाला सवड असेल त्यावेळेला. हां हां, जेवढ्या झाल्यावर नाही, पुढं नंतर. हा, तर नमो अरिहंताणम हे बरं का, नमोकार मंत्र म्हणतो आणि त्यातलं पहिलं पद कोणतं आहे, नमो अरिहंताणम. आता ह्या पदामध्ये काय केलेलं आहे, अरिहंतांना नमस्कार. नमो म्हणजे नमस्कार करणं, कुणाला, अरिहंतांना. अरिहंतांना नमस्कार असो. आता नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्यणम, नमो उवज्झायणम, नमो लोये सव्वसाहुणम. 5 पद आहेत. त्यात नमो लोये एक शब्द येतो ना शेवटी, तो लोये शब्द वरती कुठंच आलेला नाहीये. म्हणजे संस्कृत ग्रामर मधलं एक नियम आहे की पुनरावृत्ती टाळतात, म्हणून काय केलं, लोये शेवटी घेतलेलं आहे. म्हणजे लोये हा शब्द अंत्यदीपक आहे, हा शब्द बाकी सगळ्यांना लागणार. म्हणजे मूळ मंत्र काय झाला, नमो लोये अरिहंताणम. बरोबर, म्हणजे लोकातील, लोये म्हणजे लोकातील सर्व अरिहंतांना मी काय करतो, नमस्कार करतो, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अरि म्हणजे कोण, शत्रू, आणि हंत म्हणजे नाश करणं. म्हणजे शत्रूचा नाश करणारा जो कोण आहे त्याला अरिहंत. तर शत्रू कोण, शत्रू म्हणजे हा तुमचे लौकिक शत्रू नाहीत बरं काय. हा, हे एनिमी नाही, यांचा नाश काय करणार नाही ते. लौकिक शत्रू कोण आहे, कर्म आहे. लौकिक शत्रू कशा आहेत, लौकिक शत्रू पाप, अलौकिक शत्रू कोण आहे, ते पाप आहेत. कशा आहेत, तुमचे कर्म आहेत, त्यांचा त्या कर्मांचा नाश ज्यानं केलेला आहे त्यांना काय म्हणतात, अरिहंत असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये लिहिलेले नरक, तिर्यंच, कुमानुष, प्रेत या पर्यायामध्ये निवास केल्याने होणाऱ्या सगळ्या दुःखांचा, सगळे जे दुःख आहे त्या प्राप्तीचे कारण असल्याने मोहाला काय म्हटलेलं आहे, अरि म्हटलेलं आहे बरं का. शत्रू, मोहाला काय म्हटलंय, शत्रू म्हटलेलं आहे. सगळ्यात वाईट कोण आहे, एव्हरीज द रूट कॉज ऑफ ऑल एव्हिल्स म्हणतात. म्हणजे काय, ग्रीड, एव्हिल्स, मोह सगळ्या दुःखाचं मूळ कारण आहे आणि तो सुटणार नाही बरं काय, कधीही सुटणार नाही. आत्ता बघा, एक उदाहरण देतो फक्त, एक अर्ध्या मिनिटामध्ये. असा विचार करा की बाहेरचं ग्राउंड आहे ना तिकडं, ते निमिनाथ नगरचं ग्राउंड आहे ना तिथं, आता इथं लाईफ चेंजिंग काहीतरी चाललंय असं समजा. तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं काहीतरी गोष्ट इथं चालू आहे. एकीकडं हा भाग आहे आणि दुसरीकडे त्या ग्राउंडवरती 1-1 ग्रॅम सोनं वाटण्याचा कार्यक्रम आहे आणि बरोबर 7:30 ते 8:30 ह्याच वेळेत आहे. तर प्रिफरन्स कुठं असणार, हां, तुमच्या हसण्यावरनं कळलं ना, ते जाऊन घेऊन येऊन मग बसूया. प्रिफरन्स त्याला, म्हणजे आपण काय चतुर लोक आहे, बुद्धिमान नाही, चतुर आहोत. संसारामध्ये चतुरता चालते, धर्मामध्ये बुद्धिमान लोक चालतात बरं का. हे दोन खूप महत्वाचा फरक आहे. बुद्धिमान असणं आणि चतुर असणे दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चतुर असणं
हे संसाराला खूप चांगलं फायदेशीर असतं बरं काय. बुद्धिमान असणं धर्मासाठी चांगलं असतं. तुम्ही चतुर आहे का बुद्धिमान आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि संसारामध्ये जोपर्यंत ग्रहस्थ आहे तोपर्यंत चतुर अधिक बुद्धिमान दोन्ही पण असलं पाहिजे. तुम्ही नुसतं चतुर नाही बरं काय, बुद्धिमान पण असलं पाहिजे. हां, तर हे मोह आहे ना, हे सगळं दुःखाचं कारण आहे. ह्याचा त्यांनी नाश केला. त्यानं काय म्हटलेलं आहे, अरिहंत असं म्हटलेलं आहे. किंवा बघा आता पुढं नेक्स्ट हे सगळं लक्षात ठेवायचं बरं का. मी तुम्हाला ही शेअर करतो. रज म्हणजे आवरण कर्माचा नाश केल्याने अरिहंत ही संज्ञा. हे सगळं धवल्यामधलं कंटेंट आहे बरं काय. हां, रज काय म्हटलेलं आहे, रज म्हणजे चिखल, रज म्हणजे धूळ. आवरण कर्माला धूळ म्हटलेलं. आवरण कर्म म्हणजे काय मी नंतर सांगेन तुम्हाला. म्हणजे कर्म आहे ना, कर्म 8 कर्म माहिती आहेत तुम्हाला. त्यांना काय म्हणतात, त्यातल्या पहिले जे 4 आहेत त्यांना धूळ म्हणतात. धूळ बसली घरामध्ये, धूळ बसली कपड्यांवरती, धूळ बसली तर ते कधी एकदा झटकेन असं वाटतं ना, तर त्याला रज असं म्हणतात. तर त्या कर्मांचा नाश केल्याने ही अरिहंत ही संज्ञा प्राप्त होते. आणि ज्ञानावरण दर्शनावरण म्हणजे रज म्हटले बरं का त्याला. ज्ञानावरण आणि दर्शनावरणी कर्म, एकूण घाती कर्म 4 आहेत. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनी आणि अंतराय. त्यातलं ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माला रज असं म्हटलेलं आहे. म्हणजे धूळ, चिखल म्हणावं तर त्याचा त्यांनी काय केला, नाश केला. आणि आत्म्याचा बोध आणि अनुभवाचं प्रतिबंधक आहे ना तो धूळ. हां, आणि यांचा नाश केल्याने त्यानं काय म्हटलेलं आहे, अरिहंत असं म्हटलेलं आहे. किंवा रहस्य म्हटलेलं आहे. अरि रज रहस्य है ना, रहस्य. आता रहस्य ही संज्ञा कुणाला आहे, मोहनी कर्माला रहस्य आहे बरं का, रहस्यमय आहे ते. मोह कधी कुठे कोणत्या वेळेला कधी उफाळून येईल आणि कुठल्या वस्तूवर, व्यक्तीवर, घटनांवर जाईल काहीही माहिती नाही. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, रहस्यमय म्हटलेलं आहे. तर त्या अंतराय कर्माला अंतराय कर्माला काय म्हटलेलं आहे, रहस्य म्हटलेलं आहे. आणि अंतराय कर्माच्या नाशाने काय होते, अघाती कर्म भ्रष्ट बीजाप्रमाणे अशक्त होतात. म्हणून अंतराय कर्माच्या नाशाने काय म्हटलं त्यांना, अरिहंत ही संज्ञा आहे. किंवा काय म्हटलेलं आहे, सातिशय पूजेला योग्य असल्याने अरहण. हां, सातिशय पूजेला योग्य असल्याने अरहण ही संज्ञा प्राप्त होते. बघा त्यांना गर्भ, जन्म, दीक्षा, केवळ ज्ञान आणि निर्माण या पंचकल्याणमध्ये कोण येतं, देव आणि असुर. असुर म्हणजे कोण, राक्षस. राक्षस नसतात. राक्षस हा प्रकार आहे देवांचा, व्यंतरवासी देवांचा प्रकार आहे. व्यंतरा, किन्नर, किंपुरुष, महोरग, यक्ष, राक्षस, भूत, पिशाचा आहे ना ते. भवनवासी देवांना असुर म्हणतात. भवनवासी देवांना असुर म्हणतात. तर त्या देव आणि असुरांच्या द्वारे ज्यांची पूजा केली जाते म्हणून त्यांना अरहण ही संज्ञा प्राप्त आहे. म्हणून त्यांना अरहंत म्हटलेलं आहे. किंवा जळलेलं बीज जसं उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे घाती कर्म नष्ट झाल्याने पुनर्जन्माने रहित असल्याने त्यांना काय म्हणतात, अरुहंत म्हणतात. आता 3 संज्ञा झाल्या बरं काय, अरिहंत, अरहंत, अरुहंत. नीट लक्ष द्या. अरिहंत ज्यांनी मोहकर्माचा नाश केलाय त्यांना काय म्हणतात, अरिहंत. अरहंत, अरहंत म्हणजे ज्यांच्या पंचकल्याणाच्या वेळेला देव वगैरे येऊन त्यांची सातिशय पूजा केली है ना, देवाने येऊन साक्षात पूजा केली म्हणून त्यांना काय म्हणायचं, अरहंत. आणि भ्रष्ट म्हणजे जळलेलं बीज जसं पुन्हा उत्पन्न होत नाही ना, तसं केलेलं कर्म आहे, नाश केला पुन्हा उत्पन्न होणार नाही म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, अरुहंत. आणि नमकार मंत्रानं ही तिन्ही पण पदं म्हणायची वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी म्हणायची. एकदा म्हटलं नमो अरिहंतानम, दुसऱ्या वेळेला नमो अरहंतानम, तिसऱ्या वेळेला नमो अरुहंतानम असं म्हणा. म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष लागेल. कळलं. अरिहंत, अरहंत आणि अरुहंत मधला फरक काय आहे. अरिहंत म्हणजे मोहाचा नाश केला, अरहंत म्हणजे देवांच्याकडून पूज्य आहेत म्हणून अरहंत, आणि अरुहंत म्हणजे आचार्य श्री विद्यासागर महाराजांचे गुरु ज्ञानसागर महाराज हे नेहमी हे तिन्ही पदांचं काय करायचे वेगवेगळ्या पद्धतीने, आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना पण शिकवलं. आचार्य विद्यासागर महाराज आणि त्यांनीही सांगितले नेहमी हे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणत जावं म्हणून. अरिहंत, अरहंत आणि अरुहंत असे तिन्ही पण पदं म्हणायचे. कळलं. हां, आता काय त्याचं हे बघूया आपण. जे संसारातून विरक्त होऊन मुनिधर्म स्वीकार करतात आणि स्वतःच्या साधनेसाठी, आत्म्याच्या साधनेसाठी कठीण तपाच्याद्वारे 4 घाती कर्म, 4 घाती कर्म कोणते, दर्शनावरण, मोहनी आणि त्या 4 घाती कर्माचा नाश करून
त्या 4 घाती कर्माच्या प्रतिपक्षी 4 गुण आहेत ना, कोणते कोणते? अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत वीर्य. आता ज्या ज्या लोकांना पूर्वाभ्यास नाही आहे, हे आता मी काय सांगतो हे कळत नाही, तर त्यांच्यासाठी कर्म हे प्रकरण येणार आहे, त्यावेळेला ही सगळी येईल त्यावेळेला, है ना. त्यावेळेला आपण ते डिटेलमध्ये घेऊया. तर 4 अनंत चतुष्टयाची प्राप्ती करून घेतात त्यांना अरिहंत म्हणतात. आणि ते कसे असतात? सर्वज्ञ असतात, सर्वदर्शी, सर्वसुखी, सर्वशक्तिमान. कळलं? सर्वशक्तिमान जो असतो तो सर्वज्ञानी असतो. जो सर्वज्ञानी असतो तो सर्वदर्शी पण असतो. कळतं? सर्वज्ञानी, सर्वदर्शी, सर्वशक्तिमान आणि हे 3 असतात, तो सर्वसुखी असतो. कळलं की नाही? हां, हे 4 गोष्टी. आणि आपल्या दिव्य ज्ञानाद्वारे संसारातल्या सगळ्या पदार्थांना, समस्त अवस्थांना युगपत जाणतात. म्हणजे जे जेवढं आहे ना ब्रह्मांडमध्ये, जे पण जीव पुद्गल, धर्म अधर्म, आकाश काल वगैरे द्रव्य, त्या सगळ्यांना एकाच वेळेला एकाच क्षणामध्ये जाणण्याचं सामर्थ्य ज्यांना प्राप्त झालेलं आहे त्यांना काय म्हणतात? अरिहंत. म्हणजे फुल काय म्हणतो आपण, एक सगळी एका ठिकाणी एनर्जी गोळा झाली आणि त्या एनर्जीचा एक पिंड तयार झाला है ना. आणि तो इतका शक्तिमान आहे, इतका शक्तिमान आहे, त्याला आपण काय करतो? नमस्कार करतो. असं जरा वेगवेगळ्या पद्धतीने करा बरं काय हे सगळं. हां, आणि त्यांना हे आकुलतारहित परम आनंदाचा अनुभव करतात. आता आकुलता, निराकुलता, खरं सुख, आभासी सुख, ह्या सगळ्याची चर्चा ॲडव्हान्स कोर्समध्ये करणार आहे आपण. कळलं? हां, तुमच्या जीवनाबद्दलचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल जे इंद्रक्षणामध्ये देण्याचं सामर्थ्य आहे किंवा नाही, ह्या अनुषंगानं जी चर्चा होईल ती जरा थोडी वरच्या पातळीवरती होईल, पण ती चर्चा ॲडव्हान्स कोर्समध्ये होईल. ती आता ही आकुलता, निराकुलता वगैरे तिथं बघूया आपण. हां हाँ, लोगों को समझने के लिए किया है वो. हाँ, जैसे कि मान लो अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख और अनंत वीर्य, ये शब्द भी चल सकते थे, लेकिन आपको अगर वही बताता ना तो अरे यही 4 है, हमने सुना है ना, ऐसा होता है ना, तो थोड़े से वो बदल करके वो डाला है. हाँ, तो 18 दोषरहित निर्दोष अवस्था. हां, पुढलं घ्या. आता 18 दोष कोणते कोणते ते सांगा बरं. तहान नाही, भूक नाही, बरं काय, म्हणजे दुःखाचं मूळच नष्ट झालं. भूक आणि तहानच नाही, आणि काय भीती पण नाही. हे 2 नाही म्हणल्यावर भीती पण नाही हो. रागद्वेष नाही, चिंता नाही, म्हातारपण नाही, रोग नाही, मरण, घाम, शोक, प्रेम, आश्चर्य, झोप, अभिमान, आश्चर्य. आश्चर्य 2 आलं काय? हां, असे 18 दोषांनी रहित असतात, त्यामुळे ते परमशांत असतात. हे जे आता आहेत नाही वरले, ह्यातलं आपल्याला कुठलं नाही आहे जर बघा वाचून. कोणता विकार नाही आहे आपल्याकडे आता सध्या. हां, कुठलं नाही, सगळे आहेत ना. हां, म्हणून सुखी आहे आपण. हां, त्यामुळे हे सगळे आहे ना, आणि ह्याच्यानी जगतो आपण, त्यामुळं ती शुद्ध अवस्था कल्पनेमध्ये येत नाही. कळलं? ती शुद्ध अवस्था आपल्या कल्पनेमध्ये येत नाही. आणि सगळ्या शस्त्र अस्त्रांनी किंवा अंगविकारांनी रहित असतात. बाकीच्या देवामध्ये आणि ह्या देवामध्ये हा मूलभूत फरक आहे. शस्त्राने, अस्त्राने विकार रहितपणा. कळलं? हां, आणि यांच्या वचनाने लोकांमध्ये धर्मतीर्थाची काय होते, प्रवृत्ती होते, आणि त्यांचं अनुसरण करून सगळे जीव काय करतात, कल्याण करून घेतात. कळलं? अरिहंत म्हणजे अगदी बेसिक आणि अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती आहे बरं काय. अरिहंत जाणायचं असेल तर 1 भाव सुद्धा पुरणार नाही. नमोकार मंत्र तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर 2 जन्म पण पुरणार नाही, एवढा अभ्यास आहे त्याचा. आणि आम्ही 2-3 दिवसामध्ये घ्यायला लागलोय, है ना. हां, नाही हो, नाही, आणि आमची ताकद पण नाही बरं काय ते तेवढा अभ्यास करायची, एवढं आहे ते सगळं. आता त्यांचे ते 46 अतिशय म्हणतात ना अरिहंत परमेष्ठींचे, 46 मूलगुण म्हणतात त्यांना. तर ते जन्माचे 10 अतिशय आहेत. हां, ते वाचा तुम्ही जरा आता. हां, हे तर मी तर प्रिय वाणी हितपर्यंत 10. ह्या जन्माचं त्यांचे 10 अतिशय आहेत ना, त्यातला कुठला अतिशय आपल्याकडे आहे? आपल्याकडे एखादा तर आहे का त्याच्यामध्ये? काही नाही. बरं, ते आता 10 वाचल्यानंतर तुम्ही इथं बसलेल्यांपैकी काही शंका उत्पन्न होता तुम्हाला? पहिले 10 वाचले, त्यातलं कुठलंही एखादं वाचलं तर त्यात काही शंका आहे तुम्हाला?
हे अतिशय आहेत ना सगळे. काय काय घाम नसणं, निर्मळ शरीर आहे, दुधाप्रमाणे पांढरं रक्त आहे. सायन्स बॅकग्राऊंडचे कुणी आहेत? BSc MSc इंजिनियर. काय शंका आली नाही? काय आली शंका? हां काय म्हटलं? शक्य असल्यासारखं वाटत नाही. हा असे प्रश्न विचारा ना राव तुम्ही. हे प्रश्न विचारा ना, दुधासारखं पांढरं रक्त कसं असणार? हां हां काय म्हटलं? समचतुरस्र संस्थान हा सांगणार ना, सांगणार की मग हे प्रत्येकाची परिभाषा सांगितलं तर लई ते होईल. हे ना जे 8 दिवस नुसतं ह्याच्यामध्ये जाईल. हां पण आता येणार आहे ते पुढं आपल्याला कर्म प्रकरणामध्ये. समचतुरस्र संस्थान या शब्दाचा अर्थ संस्थान आणि संवहन असे 2 हे आहेत ना, म्हणजे अत्यंत प्रमाणबद्ध शरीर, बरोबर ना? अत्यंत प्रमाणबद्ध शरीर है ना. हां त्याला काय म्हणतात? समचतुरस्र संस्था. हां आता मी काय विचारलं तुम्हाला, आता हे जरा जे हां सर बोला काय म्हणता? अत्यंत रूपवान शरीर आणि सुगंधित शरीर. हां 4 नंबर आणि 6 नंबरमध्ये दोन्ही एक नाही, 2 वेगवेगळे. समचतुरस्र संस्थान असून सुद्धा रूप काही काहींना असत नाही, कळलं? आणि ते समचतुर म्हणजे फक्त फिगर आणि दिसणं, लुक है ना. फिगर आणि लुक हे 2 डिफरंट गोष्टी आहेत ना, कळलं? हां ते दोन्ही पण आहेत तिथे एका ठिकाणी आलेले आहे. आता हे बायोलॉजिकल फॉल्ट आहे काय? बोला सर. हां घाम, आता कसं घाम न येणं आणि निर्मळ शरीर म्हणजे आतमध्ये बॉडीमध्ये बॅक्टेरियाच नाही, कळलं? आणि आता बघा तुम्हाला पटणार नाही गोष्ट ही की बायोलॉजिकल. हां बोल बघा काय. हां करेक्ट. हां आता सांग तू, रक्तामध्ये कोणते कोणते घटक असतात? ब्लडमध्ये ब्लड कंटेन्स व्हॉट मॅटर, सांग कोणते कोणते घटक असतात ब्लडमध्ये? हां रक्तामध्ये कोणते कोणते घटक असतात? कोणते कोणते घटक असतात? रक्त असतं ना, WBC आहे, त्याच्यामध्ये RBC आहे, त्याच्यामध्ये प्लेटलेट्स आहेत, त्याच्यामध्ये प्लाझ्मा पण आहे. प्लाझ्मा असते ना, हिमोग्लोबिन तर RBCचं हे असतं ना. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आणि ते सगळं सांगत बसत नाही, कारण बायोलॉजीचा क्लास नाही आहे, बरोबर? RBC आहे आपल्यामध्ये, आपल्या बॉडीमध्ये रक्त लाल असतं, त्याचं कारण काय? RBC, हिमोग्लोबिन है ना, हिमोग्लोबिनमुळं. आता तिथं जे RBC भगवंतांच्या शरीरामध्ये RBC असतील काय? त्यावेळेला ती हे नव्हते ना, ब्लड टेस्ट करायचे हे नव्हते त्यावेळेला. भगवंतांचं ब्लड टेस्ट केलं तर काय होईल सांगा बरं? आता चिकासारखं पांढरं रक्त आहे भगवंतांचं, RBC असतील का नसतील? असतील. हिमोग्लोबिन पांढरं असेल. तुम्ही म्हणणार हा बायोलॉजिकल फॉल्ट कसा आला? काही एक्सेप्शनल केस आहे, कळलं? आता सयामी जुळी बघता तुम्ही, जुळी ट्विन्स येतात ना, जोडलेलं. आता ते जोडलेलं जे शरीर असतं त्याला काय म्हणणार तुम्ही? त्याला काय म्हणणार? ते बायोलॉजिकल फॉल्ट आहे ना. काही लोक काय होतात, डीफ डम म्हणतो की आपण त्याला, म्हणजे मुकी आणि बहिरे जन्माला येतात, त्याला काय म्हणतो? बायोलॉजिकल फॉल्ट. काही लोक जन्मताच काय असतात? पंगू असतात, बायोलॉजिकल फॉल्ट. आणि देर इज अ बायोलॉजिकल फॉल्ट, देर इज अ बायोलॉजिकल मॅजिक ऑल्सो, बरोबर? ज्या अर्थी बायोलॉजिकल फॉल्ट आहे त्या अर्थी बायोलॉजिकल मॅजिक पण असतंच. आणि नीट आहे का हे? 42,000 वर्ष कमी किती सर? एक कोडाकुडी सागर वर्षामध्ये 24च जीव एक्सेप्शनल केस असतात की त्यांनाही असतंय, कळलं? 42,000 वर्ष कमी, एक कोडाकुडी सागर, किती मोठा काळ आहे, त्यातच 24 तीर्थंकर होतात आदिनाथांपासून महावीरांच्या पर्यंत. हे 24च जीवांना हे बायोलॉजिकल मॅजिक निर्माण झालेलं असतं. घाम नाही, रूपवान शरीर आहे, समचतुरस्र संस्थान आहे, मलमूत्राचं विसर्जन नाही, हे पण बायोलॉजिकल फॉल्ट आहे, बायोलॉजिकल मॅजिक आहे. सगळं जे आहे ना ते पचतं. आणि काही काही लोकांना
तपाच्या प्रभावाने पण काही मुनी महाराजांना पण प्राप्त होतं ते आहे ना. पण हे सगळं त्यांना हे जन्माच्या वेळेलाच काय होतं हे सगळं प्राप्त होतं. हां, त्यानंतर केवळ ज्ञान झाल्यानंतर म्हणजे भगवंतांना पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्यानंतरचे 10 अतिशय 4 कोसपर्यंत सुभिक्ष गगनगमन म्हणजे काय करतात ते अधांतरी आहेत. हां, तू मुलगी तुझं नाव सांग. हां, मग आता ते आता जमिनीपासून अंतराळी होतात. हे पटतंय तुला? नाही पटत. का नाही पटत? असं कसं होईल? असं बरोबर ना? असं कसं? असं सगळ्यांचाच प्रश्न आहे बरं का. असं कसं होईल? तर त्याचं उत्तर बघ. आता तुला खूप मोठी झाल्यावर तुला कळेल बरं का. त्या प्रयत्न करतो. कारण खूप आपण जे आता सध्या बघतोय ना ते किती टक्के बघू शकतो? हां, किती स्पेसिफिक? मला स्पेसिफिक नको, मला अंदाजे चालतं. किती बघू शकतो? तुमच्या डोळ्यानं तुम्ही किती बघू शकता? तेवढं दिसते असं नाही. पर्सेंटेजमध्ये किती? 10%. आत्ता इथं या हॉलमध्ये 90% अशा काही गोष्टी घडून चाललेल्या आहेत की तुम्हाला थांग पत्ताच नाही त्याचा. 90% जे इनव्हिजिबल आहे, दिसत नाही ते, त्या सगळ्याचा विचार आता सध्या क्वांटम फिजिक्स करायला लागले. आणि त्या क्वांटम फिजिक्सचा संबंध डायरेक्ट जैन दर्शनाशी कसा आहे ते आपण त्या ह्याला बघूया, 3ऱ्या ह्याला सेशनला बघूया कसं कसं काय काय येतो आहे ना. हां, आता सांगतो ना ते वरती आदरगमन आहे ना त्याच्यामध्ये. तर ते आदरगमनचा विषय कसा आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथं कामच करत नाही. जसं सगळे पार्टिकल वर फेकल्यानंतर खाली येतात, बरोबर का चूक? बरोबर. एक बलून घेतला आणि बलूनमध्ये हायड्रोजनचं हे भरलं, तू काय भरले? एअर भरली आणि ते सोडल्यानंतर काय करतं ते? मग ते एक विशिष्ट ऑब्जेक्ट आहे, काय एक हायड्रोजनचा बलून आहे, तो वर का गेला? त्याचं कारण काय सांग, स्पेसिफिक सांग कारण. कोण करते? हायड्रोजन. हां, हायड्रोजन. हां हां, पण का वर जाते? लाईट असते. कोणापेक्षा लाईट असते? एअर म्हणजे काय? हां, ऑक्सिजन आहे ना, त्याच्यापेक्षा हलके झालं तर वर जातं. ज्या अर्थी त्यांना घाम नाही, दुधाप्रमाणे पांढरं रक्त आहे, बायोलॉजिकल मॅजिक ज्या अर्थी आहे त्या अर्थी ते शरीर पण प्रचंड हलकं आहे बरं काय. त्यामुळे जेव्हा केवळ ज्ञानाची प्राप्ती होते, संपूर्ण कर्म 4 घाती कर्माचा नाश होतो, तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला पण ते दाब देत नाही. ते काय करतात आता? त्यांनी काय, ते मॅजिक वगैरे काय नाही, ते ऑटोमॅटिकली सायंटिफिक रिझनच आहे, ते वरती येतात. कळलं? हां, अजून खूप प्रश्न आहेत तुझ्या डोक्यामध्ये, पण आत्ता सध्या वेळ नाही आहे, आपण त्याचा उकेल नंतर करूया. पुढे जायचं आहे ना खूप आपल्याला. हां, ह्या प्रत्येक एकेका पॉईंटवरती आपण विचार करू शकतो बरं का, एकेका पॉईंटवरती. हां, खूप हे सगळं. वज्रवृषभ नाराज संवहन है ना, ते वज्रवृषभ नाराज संवहन म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी हाडं असतात, हाडं, त्या हाडांची खीळ, त्याची वेष्टणं, त्याचं एकूणच ते स्ट्रेंथ आहे ना, ती स्ट्रेंथ सगळ्यात सुपेरियर आहे, सगळ्यात भारी. वज्रासारखं, वज्र म्हणजे कळते ना. आता बोन्स असतात, ते बोन्सची ताकद वेगवेगळी असते. ते बोन्स असं सर्वश्रेष्ठ की जी कितीही उपसर्ग झाला तरी सुद्धा दाद देत नाही. कळलं? तद्भव मोक्षगामी जीवांना ते असतं. हां, त्याला काय म्हणायचं? वज्र वृषभ नाराचं संवहन. ते कर्माच्या प्रकरणामध्ये यथावकाश आपण घेऊयात. हां हां, काय नसतं? निर्मल शरीर म्हणजे तेच की, त्यातच आलं. निहार नसतो, मलमूत्राचं विसर्जन नसतं. म्हणजे मग एक्सक्रेटरी सिस्टीम असते का नसते? असते आतमध्ये, पण ती हेच होत नाही, फंक्शन करत नाही. हां, एवढं. हां, आता देवकृत 14 अतिशय पुढं घ्या. नेक्स्ट. हां, आणि ह्यात काय बघा तुम्हाला, एक मिनिट खाली घ्या जरा. अजून काय त्याच्यामध्ये उपसर्गाचा अभाव आहे, चतुर्मुक्त आहे. चारी बाजूला समोसरणमध्ये गेल्यानंतर चारी बाजूला मुख दिसतं, ऍक्च्युली नसतं. तुम्हाला दिसतं, कळलं? ऍक्च्युली नसतं. भगवान एक तर पूर्व किंवा एक तर उत्तरेला तोंड करून असतात, पण सगळे जे असं राऊंड असतं ना, ती एक राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे असं समजा, है ना. तिथं तुम्ही बसलेलं असता आणि जणू माझ्याकडेच भगवान बघायला लागले की काय, कळलं? असं वाटतं. हां, कधी तर जा बरं का तिथं. हां, सर्व विद्यांचे स्वामी, त्यांच्या शरीराची सावली पडत नाही, कळलं काय?
सावली पडत नाही याचा अर्थ काय? एवढं शरीर सूक्ष्म झालेलं आहे, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सला पण दाद देत नाही जार, ते एवढं सूक्ष्म झालं आहे, त्यामुळे त्याची सावली पण पडत नाही. निर्निमेष दृष्टी, कळलं? म्हणजे शरीरशास्त्र तुम्हाला थोडं माहीत पाहिजे बरं काय. हे काय होतं, ब्लंक होतं ना, पापण्या हलतात, श्वासोच्छ्वास चालू असतो का नसतो, ते तुम्ही बुद्धिपूर्वक करता. बुद्धिपूर्वक श्वास आता घ्यायला लागलो, आता सोडायला लागलो असं म्हणता. आता पापणी उघडतो, आता पापणी झाकतो असं म्हणता. त्याला कुठल्या क्रिया म्हणतात सांग बायोलॉजीमध्ये? हा, कोण सांगते मागं? इकडे कोण सांगतंय? त्या क्रियेनं काय म्हणतात? हे पंप करतंय, हृदय धडधडतंय, है ना, पंप करतंय आयुष्यभर, त्याला काय म्हणतात? ह्या क्रियेनं काय म्हणतात बायोलॉजीमध्ये? जी हा, इन्व्हॉलंटरी म्हणजे रिफ्लेक्स ॲक्शन आहे ना, ते रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतात त्याला. प्रतिक्षिप्त क्रिया मराठीमध्ये, हे कळणार नाही म्हणून मी इंग्लिशमध्ये बोललो. प्रतिक्षिप्त क्रिया, की ज्या क्रियांना आपल्याला बुद्धी लावायला लागत नाही, जी ॲटोमोडवर असतात सगळे, त्याला काय म्हणतात? मग ते तसं निर्निमेषच दृष्टी, म्हणजे त्याच्या पापण्याची हालचाल होत नाही, नख आणि केस वाढत नाहीत. आता देव करू 14 देव, म्हणजे केवळ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देव जे करतात ना ते. हां, आता हे वाचा जरा. अष्टमंगल द्रव्य प्रभूंच्या समोर चालणे, बरोबर झाले ना? 14 झाले ना? ह्याच्यामध्ये काय महत्वाचं वाटलं तुम्हाला? ही काय कुठेही माहिती मिळेल बरं काय. गंधोदकाची वृष्टी होते, निर्मळ आकाश होतं, भूमिकंटक रहित होते, आकाशामध्ये जयध्वनी होतो, सगळ्या जीवना आनंद होतो बरं काय, महत्वाचं आहे. आणि काय होतं, परस्पर मैत्री पण असते. परस्पर मैत्री खूप महत्वाचं आहे बरं काय. आपल्यात असते जेवढा समृद्ध समाज, एक स्टेटमेंट करतो बरं काय, ते चुकीचं आहे, मे बी चुकीचं असतं, पण मला वाटतं जेवढा समृद्ध समाज, अशा समाजामध्ये इगो पण जास्त. चूक काय बरोबर? तुमचं माझं स्वतःचं मत आहे. जैन समाज समृद्ध आहे की अजून थोडंसं प्रगती करणार आहे, प्रगतशील आहे का, म्हणजे डेव्हलपिंग आहे का डेव्हलप्ड आहे? डेव्हलप्ड म्हणतात ना लोक. जैन समाजामध्ये इगो, अहंकार कमी आहे का जास्त? सगळ्या समाजामध्ये असतो. हा, जास्त आहे, जास्त आहे अहंकार. जैन धर्म हे सांगतो की प्रभूंच्या वलयामध्ये आल्यानंतर परस्पर मैत्री होते, इगोचं काय होतं तिथं विसर्जन होतं, अहंकाराचं विसर्जन होतं. हे एवढं तरी गोष्ट आपण करायला पाहिजे बरं काय, शिकली पाहिजे. हां, आता 8 प्रातिहार्य आहेत. प्रातिहार्य म्हटले बरं काय. प्रातिहार्य या शब्दाचा अर्थ होतो प्रतिहार, की जे गोष्ट इतर कुठल्याही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार नाही असे त्याला काय म्हणतात. आणि ज्याचा पराजय, पराभूत कुणीही करू शकत नाही, त्याला म्हणायचं प्रतिहार. प्रतिहार हा नाम, प्रातिहार्य हे विशेषण. किती आहेत ते एकूण? 8 आहेत. अशोक वृक्ष म्हणजे तो वनस्पती कायक नसतो, तो पृथ्वी कायक असतो. देव करतात मागं, आणि त्याला बघितल्यानंतर माणसाच्या मनातला सगळा शोक काय होतो, दुःख, कष्ट, नाना प्रकारच्या वेदना सगळ्या काय होतात, निघून जातात. अशोक वृक्ष म्हणतो. सिंहासन, भगवान सिंहासनावर बसतात का नाही बसतात? हे खूप काय इंडिकेट करतं, हे काय सांगतं? रत्नाचं सिंहासन आहे, त्या 3 कटणी आहेत त्या गंधकुटीवर. गंधकुटी म्हणजे 3 कटणी आहे, त्या कटणीवरती अधर सिंहासन आहे रत्नाचं, त्याच्यावरती भगवान अधर 4 बोटे बसलेले. हे काय इंडिकेट करतंय? त्याचा मला आध्यात्मिक अर्थ पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? ते वैभव असून अनासक्त राहा, सगळं असून पण अनासक्त राहा, हे एक संदेश आहे ना खूप मोठा, बरोबर ना? ते आपण जैन लोकांनी करायला पाहिजे बरं काय. सिंहासन आहे, कटणीवर सिंहासन, सिंहासनाच्या वरती आदर भगवान, कारण त्यांनी 4 घाती कर्माचा क्षय केलेला असतो म्हणून. त्याच्यानंतर काय, 3 छत्र, त्यानंतर चामर, भगवान हे देवांच्याकडून पुष्पवृष्टी, दुंदुभी म्हणजे काय,
किती 12.5 कोटी वाद्य वाजत असतात. कोण वाजवत असतात ते? तरी सुद्धा कानाला बरं वाटतंय. आणि तुमच्या पूजेमध्ये तुम्ही डॉल्बी लावता ना, किती वाद्य असते? 2-3च वाद्य असतात. ते काय करतात? कर्कश वाटतात का नाही वाटतात? मग जैनांच्या पूजेत हे चांगलं का वाईट आहे? हां, कसं वाटतं ते? कसं वाटतं? हां, है ना. विधान वगैरे असतात ना, पूजन वगैरे असतात, त्या पूजनमध्ये चित्रपटाच्या संगीतावरती तुम्ही काहीतरी करते, चांगलं काय वाईट आहे? योग्य काय अयोग्य? मग तुम्ही थोडंसं करा ना काहीतरी दुरुस्ती यार, तुम्ही करा ना. हे छंदाप्रमाणे घ्या ना काहीतरी. त्याचे गरिमा ठेवली पाहिजे का नको ठेवली पाहिजे? ठेवली पाहिजे ना. हां हां. त्याच्यानंतर अनंत चतुष्टय म्हणजे 4 घाती कर्माच्या क्षयानी प्रतिपक्षी निर्माण झालेले गुण, त्याला काय म्हणतात? 4 चतुष्टय. म्हणजे 4. हां, कुठले कुठले? अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि ज्ञानावरणी कर्माच्या क्षयानी अनंत ज्ञान, दर्शनावरणी कर्माच्या क्षयानी अनंत दर्शन, मोहनी कर्माच्या क्षयानी अनंत सुख आणि अंतराय कर्माच्या क्षयानी अनंत शक्ती किंवा बल किंवा वीर्य, असे तिन्ही पण आहेत. आता हे तुम्हाला थोडंसं अवघड जरी वाटलं, कारण बेसिक घ्यायला लागलोय ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप प्रश्न वगैरे निर्माण होतील. अरे हे म्हणजे काय? ते चतुष्टय म्हणजे काय? सूर म्हणजे कोण? देव. देव काय करतात? पुष्पवृष्टी करतात, म्हणजे फुलं टाकतात खाली. त्या फुलामध्ये किडे नसतात आणि ती पुढं खाली पडल्यानंतर, उद्या बघा तुम्ही 2-3 फुलं टाकून बघा, ते काय करतात? तोंडावर पडतात. कारण जी तोंडावर माणसं पडतात त्यांची तोंडावरच पडतात. आणि भगवंतांच्या वरती पुष्पवृष्टी जी केली जाते ना, ती देव करतात. त्यांची देठ खाली आणि मुखवर असतात. हे भक्तामृत स्तोत्रमध्ये आहे ना. काय इंडिकेट करतंय ही गोष्ट? क्या लगता है आपको? हे काय सांगतंय आपल्याला? त्या भक्तामृतमधला प्रत्येक वर्स आणि फरस आपल्याला काहीतरी संदेश देतो. आणि सगळा स्पिरिच्युअल आहे, सगळं आध्यात्मिक आहे. काय ते सांगतो बरं? सांगा. असं काहीतरी करा की तोंडावर पडायला नको, है ना. पडतोय की नाही तोंडावर? काय केल्यानंतर पडतोय? हां, सगळं. तिथं काही नाही बरं काय. म्हणजे किती दिव्य आणि भव्य असेल त्या काळामध्ये, आणि ज्यांनी बघितलं त्यांचे नेत्र किती धन्य झाले असतील त्या गोष्टी. ते बघूया परत. आपल्याला आता सध्या वेळ नाही आहे, है ना. हां, पृथ्वी कायक, वनस्पती कायक नसतात, पृथ्वी कायक असतात. हां हां. केवळ ज्ञान झाल्यानंतर ते केवळ ज्ञानाचेच अतिशय म्हटले ना मग असे. मौनच असतात ते. अर्धमागधी म्हणजे मगध देश आहे ना, बिहार, तिथली निम्मी आणि बाहेरची निम्मी, असे अर्धमागधी म्हटलेलं आहे. हां. आणि मागध जातीचे देव असतात ना, ते करतात ते ॲम्प्लिफाईंग. आता मी बोलतोय ना, ह्याचा आवाज ॲम्प्लिफाय होतो. हां, मग ते देव असतात तिथं माईक सिस्टीम नाही, तिथं काय देवच करतात सगळं, ते ॲम्प्लिफाईंग करतात ते. हां, काय मला ऐकवलं नाही. हां, काय मला एवढं कळलं नाही. सिंहासन चिन्ह. आता ऍक्च्युली सिंहासन कसं असतं, त्याचं प्रतिकृती. हां, सिंहाचा चेहरा असतो का कसं? आता खूप रिमोट झालं, 2500 वर्ष झाली. कसं असते काय असते तिथं जाऊनच बघायचं आता. बरोबर. अशा खूप गोष्टी आहेत मॅडम, बरोबर आहे तुमची शंका. अशा खूप गोष्टी आहेत की ज्याचं नाही आपण तर्क करू शकत नाही, किंवा तर्काच्या आधारावर काहीतरी आपण सांगत असतो. पण ॲक्च्युली काय आहे ना, की खूप सगळ्या अशा गोष्टी की आता खूप वाटतंय बरं काय, आपण डायरेक्ट समुश्रणात काय यार नाही गेलो, आहे ना. कशाला हे पंचम काळात आलोय काय, म्हणजे तर हेच नाही आहे. हां मॅडम, जरा पुढे आहे की इथं, म्हणजे खुर्ची घेऊन या पुढे इथं. मंदिरामध्ये हां, कमलासन.
काय म्हणे? कमलासन असतं, बरोबर. हां 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 कमलासन ना, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. हां नाही होऊ शकत. आपण करतो, आपण भक्तिभावाने करतो. हां नाही होऊ शकत. हां हां खरी प्रतिमा सिंहासनावर आदर असते ना, आदरच आहे ना ते. हां हां बर. ऐसा बोल रहे क्या? हाँ अच्छा अच्छा अच्छा. नाही जस कसं आहे ना की मग 3 कटणी पण पाहिजेत ना खाली. मग 3 कटणी पण पाहिजेत. मग सिंहासन पाहिजे. मग तुम्ही कमलासन करा, सिंहासन, सिंहासनावर भगवान. आम्ही गरीब लोक आहो सगळे, आम्हाला फक्त डेमो पाहिजे ना. अजून तुम्ही हां बरोबर, चांगली, खूप चांगली शंका आहे तुमची. पण आहे ना, हे प्रथमान योग आणि चरणानुयोगचा विषय येतो ना. अजून आपण द्रव्यानुयोग कर्णानुयोगकडे गेलो ना, अजून भगवंतांची अजून खूप विशेषता आहेत. अरे हे असं आहे, समय सर वाचायला, अरे हे काय आहे असं. आपण खूप वेगळ्या उंचीला जातो त्यावेळेला. तुम्हाला कळत त्यावेळेला सिंहासन डोक्यात येणार नाही. खूप बहुत आजच्या. हां बरोबर आहे की, चांगली शंका आहे. हां हां थँक्यू. हां आता आर्यंतांचे मूळ 2 भेद आहेत बरं काय. कुठले? घ्या पुढे घ्या. नाही नाही थांबा थांबा, कुठं आलो? हां आहे की. हां मूळ किती? 2 भेद. एक सामान्य आर्यंत आणि तीर्थंकर. आर्यंतांचे 7 प्रकार असतात बरं काय. केवलींचे 7 प्रकार. कोण सांगते 7 प्रकार कोणते कोणते? 7 सांगा बरोबर. सामान्य केवली, तीर्थंकर केवली, मुख केवली, अंतःकृत केवली, उपसर्ग केवली आणि समुद्घात केवली है ना. होय हो गए नाही, 7 हो गए, 7 झाले. तरी 7 प्रकारचे मुख केवली म्हणजे ते ज्यांचं केवल ज्ञान झाल्यानंतर दिव्यध्वनी किरत नाही ते मुख केवली. हे सामान्य बाकीचे कळतात तुम्हाला. तीर्थंकर केवली म्हणजे आता झालं सगळं तीर्थंकर केवली. आणि समुद्घात केवली त्याच्यामध्ये विशेष समुद्घात केवलीमध्ये काय आहे की शेवटी ज्यांचं आयुकर्म कमी आणि बाकीचे कर्म जास्त असतात, तर तेव्हा ते काय करतात? समुद्घात करतात. ते एक टर्म आहे समुद्घात म्हणजे. ते आपण पुढं आपण काय करूया ती समजावून घेऊया. हां असे आहे. आणि अतिशय आणि धर्मप्रवर्तन मात्र तीर्थंकर आर्यंतच करतात. बाकी विशेषतः दोघांच्या समान असतात. कुणीही आत्मा तपश्चरणाद्वारे घाती कर्म नष्ट करून अरिहंत पदाला प्राप्त होतो. ही जैन धर्माची खास विशेषता आणि खास सौंदर्य आहे बरं काय. तुम्ही बसलेले प्रत्येक जण अरिहंत होऊ शकता. कलियुगात आम्हाला पण नाही, पुरुषांना पण नाही. कलियुगात महिला पुरुष कोणालाच नाही. पंचम काळामध्ये कुणीही मोक्षाला जाऊ शकत नाही. हां हां ठीक आहे चला. प्रत्येक अरिहंतामध्ये बघा अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत वीर हे 4 घाती कर्माच्या क्षयाने आणि 4 अघाती कर्माच्या क्षयाने पुन्हा आणि 4 गुण प्राप्त होतात. कोणते कोणते? क्षायिक सम्यक्त्व, क्षायिक दान, क्षायिक लाभ, क्षायिक भोग, क्षायिक उपभोग. आणि ह्या 9 काय म्हणतात? त्यांना क्षायिक लब्धी म्हणतात बरं काय. क्षायिक लब्धी हे सगळं तत्वार्थ सूत्रामध्ये आहे. हां पण आपण बेसिक कोर्स घ्यालोय ना, बेसिक कोर्स घ्यायला लागलोय, त्यामुळे हे फक्त माहीत असू दे तुम्हाला. रागद्वेष मोह ह्या त्रिपुरांना नष्ट केल्याने त्यांना त्रिपुरारी म्हणतात. त्रिपुरारी कुणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? नाही, शंकराला म्हणतात. शंकर कोण आहे? तम शंभव संभवतर्ष रोगे संतप्यमानस्य जनस्य लोके आसिरिहाकस्मिकैव वैद्यो वैद्यो यथा नाथ रुजाम प्रशांते. कळलं? शंकर कोणाला म्हणतात? भगवंतांना म्हणतात. हां हां आणि काय? संसारामध्ये शांती केल्याने त्यांना शम करोती इति शंकर म्हणतात. घाती कर्म मलरहित असल्याने त्यांचा आत्मा काय होतो? महान पवित्र होतो. अनंत चतुष्टरूपी लक्ष्मी त्यांना प्राप्त म्हणून त्यांना परमात्मा, स्वयंभू, जगतपती, धर्मचक्री, दयाध्वज, त्रिकालदर्शी, लोकेश, पुराण पुरुष वगैरे वगैरे नाव आहेत ना. पुंडरीकाक्ष, ज्ञानगर्भ, सुदर्शन वगैरे वगैरे ही सगळी नावं आहेत त्यांना भगवंतांना. किती नावं आहेत ती? नाव किती आहेत? अनंत आहेत बरं काय.
आपण किती उच्चारू शकतो? 1008च. आणि ते कुठं कुठं आहे सांगा बरं? 1008. सहस्रनाम स्तोत्र कशाचं उद्धृत आहे? सहस्रनाम स्तोत्र एका ग्रंथाचं उद्धृत आहे, सायटेशन आहे ते. जे कशातलं आहे? हा, सही बात. आदिपुराण मधलं आहे ते. कुणी लिहिले ते? आचार्य जिनसेन महाराजांनी लिहिलेलं आहे. हां, त्याच्यामध्ये ते बघा तुम्ही. हां, पुढे घ्या. हां, झालं. नमो अर्यंतनम झाले. नमो सिद्धाणम. सिद्ध कशाला म्हणायचं सांगा बरं? 8 कर्मांचा ज्यांनी क्षय केला त्यांना काय म्हणतात? सिद्ध. या शब्दाचा अर्थ काय सांगा बरं? सिद्ध म्हणजे सगळं साध्य केलं त्यांना काय म्हणतात? सिद्ध म्हणतात. हां, आणि कोण सांगतं सिद्ध म्हणजे? गाई म्हैशी आहेत तुमच्या घरी? नसतील, तुम्ही सिटीमधले लोक आहेत. गाई म्हैशीचं दोहन करतो, दूध काढतो. त्या दुधाचं काय करतो? ते दूध तापवतो. ते तापवल्यानंतर त्याच्यामध्ये विरजन घालतो. विरजन घातल्यानंतर काय होतं? दही होतं. दह्याचं ताक होतं. ताकामधून लोणी येतं. लोणी तापवून काय करतो? तुपाचं पुन्हा काय होतंय? तूप. ही दुधाची लास्ट स्टेज आहे. तशी जीवाची शेवटची स्टेज कोणती? आता तुपातनं मागे येऊया काय? येऊ शकत नाही. का? नॅचरल प्रोसेस आहे. नॅचरल प्रोसेस आहे ना, नैसर्गिक प्रक्रिया. आणि म्हणून असं म्हणतात, म्हणजे बर्ट्रॉन रसेल म्हणत होता, सिद्ध झालं की अनंत काळपर्यंत तिथं राहतो है ना. स्टेटमेंट त्याच्या समोर गेलं, अभ्यास केला त्यानं. तेवढ्या तिथं राहून करायचं काय? बर्ट्रॉन रसेलचा प्रश्न आणि अजून खूप सगळ्या जगातल्या विद्वानांचा प्रश्न, पण त्यांना नीटपणे जैन दर्शन समजलं नाही. बरं काय? समजलं नाही ना त्यांना, त्याचं आकलन झालेलं नाही आहे. एकदा तुम्ही गेला की अनंत काळापर्यंत तिथं काय करता? राहता. तिथं सिद्ध झालेलं आहे. कळलं? सगळं सिद्ध झालेलं आहे. सिद्ध म्हणजे पूर्णावस्था. पूर्ण झाला तुम्ही. त्यानंतर मागं रिटर्न नाही. आता तिथंच तुम्ही कायम शाश्वत सुखाचा भोग करत अनंत काळापर्यंत राहता. त्याला काय म्हणतात? मग नमो सिद्धाण म्हणजे सिद्ध परमेष्ठींना नमस्कार, असा अर्थ आहे ना. म्हणजे जे स्वरूपामध्ये स्थित आहेत. कृतकृत्य असा एक शब्द आहे त्याच्यामध्ये. कृतकृत्य म्हणजे काय? कृतकृत्य या शब्दाचा अर्थ असा होतो, आता करायचं काही शिल्लक राहिलेलं नाही. आता सध्या तुम्हाला प्रश्न आहे, आता अजून काय काय करायचं शिल्लक आहे? अजून? हां, नाही आता ह्यांना नाही प्रश्न, तुम्हाला काका. तुमचं वय ते 65 असेल किंवा काय असेल आहे ना. आता अजून काय करायचं शिल्लक आहे? असतं ना. कुठल्याही 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला जरी प्रश्न विचारला तरी परतोंडाचं लग्न एक बघून जावं म्हणाले. काहीतरी करायचं शेष असतं बरं काय. आतमध्ये तहान असते, प्यास असते. ती प्यास शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ती संपत नाही. म्हणून आपण कृतकृत्य नसतो. ह्या सगळ्या प्रोसेसमधनं शेवटचं हे गाठलंय ज्यानं, त्याला काय म्हणायचं? कृतकृत्य असं म्हटलेलं आहे. आणि ज्यांनी स्वतःचं साध्य सिद्ध केलेलं आहे. स्वतःचं साध्य बरं काय, स्वरूपाला प्राप्त झालेलं आहे. स्वतःतली शुद्ध चेतना अंतिम लेवलला घेऊन गेले. कळतं तुम्हाला? हां. आणि त्यांचं ज्ञानावरणादी 8 कर्म नष्ट झाले. लोकाच्या अग्रभागी विराजमान आहेत ते. लोक असा शब्द येतो ना, म्हणजे कॉस्मॉलॉजी. जैन कॉस्मॉलॉजीमध्ये आमचं जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांड आत्ता जे सांगतात ना, आत्ता आपण ब्रह्मांड मोजतो ते परिमाण असतं ना. त्याला कुठल्या परिमाणाने मोजतो? चंद्र सूर्याचं अंतर असतं. ती कुठे गेली मुलगी? गेली घराकडं? हां, किती वेळा असतो? 6th आहे सोय. बरं, मग आता सूर्य आणि चंद्राचं अंतर, सूर्य आणि पृथ्वी आणि सूर्याचं अंतर माहिती आहे तुला? नाही माहिती, राहू दे तिकडं. ते एयूनी मोजतात. एयूनी मोजतात. एयू ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणतात. ते ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती? पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर ते किती? 14,96,00,000. मग सगळे आमचे ग्रह ताऱ्यांची जी मोजमाप होतं ती त्याच्यानेच होत असतात. पण सर्वदूर तारे, तारखा वगैरे आहेत ना, त्यांचं कसं मोजतात? ते लाईट इयर्समध्ये मोजतात. तर लाईट इयर्स म्हणजे किती? लाईट इयर म्हणजे किती सांग? हां, ट्रॅव्हल करतो. हां हां हां,
मोठी झाल्यावर शिक्षक होतो. चांगलं. एक लाईट इयर म्हणजे किती? एका वर्षात एक लाईट किती प्रवास करतो त्याला लाईट इयर. मग एका सेकंदामध्ये किती जातो? 3 लाख किलोमीटर. 1,80,000 माईल्स. 1,80,000 माईल्स म्हणजे 3 लाख किलोमीटर एका सेकंदाला काय करतो? फोटॉन तो पार्टिकल काय करतो? ट्रॅव्हल करतो आकाशामध्ये. किती? 1 वर्षामध्ये किती करेल त्याला? 1 लाईट इयर्स. असे बिलियन लाईट इयर्स असे काही गॅलेक्सीज आहेत. आणि त्या सगळ्या गॅलेक्सीज, अनंत गॅलेक्सीज त्या 3 लोकांमध्ये सामावलेले आहेत बरं काय. त्या लोकाच्या अग्रभागी हे शुद्ध चैतन्य तिथं विराजमान झालेलं आहे. त्याला आपण दर्शन करतोय. साधी गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट नाही बरं काय. तुम्ही अगदी गुळगुळीत घेऊच नका त्याला, गुळगुळीत घेऊच नका. नमस्कार मंत्र खूप वेळा म्हटलोय, काय फायदा होत नाही काय. गुळगुळीत नका ना घेऊ. अहो तुम्ही कुठं जाता? तुम्ही शुद्ध चेतनेमध्ये जाता ना, ते पटलावरती जाता. हां, मग ते असं सिद्ध आहे ते. आणि म्हणून ते सुखरूपी सागरामध्ये निमग्न, निरंजन, प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे बरं काय. नित्य, निर्दोष, त्यांना काय म्हटलेलं आहे? सिद्ध. आणि काय म्हटले पुढे घे नेक्स्ट, ज्यांनी सुदूर भूतकाळामध्ये बांधलेले. म्हणजे आपण पास्टमध्ये किती कर्म बांधले ते कर्म प्रकरणामध्ये घेणार आहे. पण 8 कर्मांना शुक्ल ध्यानरूपी अग्नीनं काय केलं? नष्ट केलं. आणि पूर्ण स्वरूपाला प्राप्त झाले. त्यांना काय म्हटलेलं आहे? सिद्ध. किंवा काय म्हटले? ज्ञानावरणाने किती आहेत? 8 कर्म आहेत. मग असे सांगितले ते आता होणार आहे, आपलं पुढे येणार आहे. त्या ज्ञानावरणी कर्माच्या क्षयाने जे 8 प्रतिपक्षी गुण प्रकट होतात ते सम्यक्त्व, ज्ञान, दर्शन, अवगाहनत्व वगैरे हे 8 ते आत्म्याच्या गुणावरती काय करतात? ते झाकण, आवरण टाकतात. हां, आणि त्या कर्माच्या आवरणामुळे आत्म्याचे हे गुण काय होतात? आच्छादित होतात. आणि पुरुषार्थाने ह्या कर्माचा जेव्हा संपूर्ण क्षय करतो आपण, तेव्हा काय होतं? आपण सुद्धा सिद्ध अवस्थेला प्राप्त होतो. आता कुठल्या कर्माच्या अभावामध्ये कुठला गुण प्रकट होतो? ज्ञानावरणी कर्माच्या अभावामध्ये. आता हे टर्म कळत नसतील तुम्हाला, हे ज्ञानावरणी म्हणजे काय, दर्शनावरणी म्हणजे काय वगैरे वगैरे है ना. पण हे 4थ्या प्रकरणामध्ये येणार आहे सगळं. कळलं? म्हणजे हे सगळे कर्म आहेत आणि आत्म्याबरोबर ते संलग्न आहेत. आणि दुःख कोण देते? ते कर्म देतात. ते कर्माच्या विशिष्ट उदयाने आपल्याला काय होतं? दुःख होतं. हा, एवढं लक्षात ठेवा. आणि ती कर्म किती आहेत? एकूण 8 आहेत. त्या एकेका कर्माचा आपण काय नाश केला तर काय गुण प्रकट होतात त्याचं हे विवरण आहे. हां, म्हणजे ज्ञानावरणी कर्माच्या अभावामध्ये अनंत ज्ञान, दर्शनावरणीच्या अभावामध्ये, मोहनीच्या अभावामध्ये, अंतरायाच्या अभावामध्ये, आयुकर्माच्या अभावात, नामकर्माच्या अभावामध्ये सूक्ष्मत्व, गोत्रकर्माच्या अभावामध्ये आणि वेदनी कर्माच्या अभावामध्ये अव्याबाधत्व. हे सगळे टर्म्स, हे सगळ्या परिभाषा चॅप्टर नंबर 4 मध्ये येणार आहेत. त्यामुळे आता त्याचं डिटेलिंग करायला नको. आता पुढे घ्या. आत्म्याचं वास्तविक स्वरूप कुठं सिद्ध होतं? सिद्ध पर्यायामध्ये है ना. जेव्हा आपण सिद्ध होतो म्हणजे जेव्हा दुधाचं तूप होतं ना, तेव्हा त्याचं अंतिम तुम्हाला तसं हे कळतं, म्हणजे प्रकट होतं. सिद्ध कसे असतात? पूर्ण स्वतंत्र आणि शुद्ध असतात. अशा प्रकारे शुद्ध, कृतकृत्य, अचल, अनंत, सुख, ज्ञानमय आणि स्वतंत्र सिद्ध आत्म्यांना नमो सिद्धानम या पदामध्ये काय केलं आपण? नमस्कार केलेलो आहे. आणि सिद्धांचं सुख म्हणतात किती आहे की सामान्य लोकांना किंवा सामान्य मनाला जेव्हा आपण सांगतो सुख किती आहे, आता किती लोक आहेत तुम्हाला एक साधा प्रश्न आहे की आत्ता जे तुम्हाला परिस्थिती आहे ना, तुमचे सर्कमस्टन्सेस आहेत, आता सध्या अवतीभोवती जी परिस्थिती आहे, आता तुमचं घर तुम्ही स्वतःच तुम्ही सुखी आहे का दुःखी असा प्रश्न विचारला तर त्याचं हा किंवा ना हे 2च ऑप्शन आहे तुमच्यासमोर, त्याच्यामधला ऑप्शन नाही. तर काय उत्तर द्याल? हे खरं खरं सांगा. हां, नाही म्हणाला असं काय तुम्हाला तर हे केलंय? हां, काय असं म्हणजे काय म्हटलं? दुःखमा असू देते. तुम्हाला पर्टिक्युलर वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे, एवढं एक येस किंवा नो ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, सांगता येत नाही. सुखी आहे. हां, भैया सुखी असणारच हो. भैयानं काही संसार म्हणजे माहिती आहे? संसार म्हणजे काय असते तुम्हाला काय माहिती आहे? त्यामुळे ते सुखी आहे म्हणणारच ना, है ना. पण जे खरंच एक प्रश्न असा, एक मूलभूत प्रश्न, आणि त्या प्रश्नाच्या आधारावरती दर्शनांची सगळी इमारत उभी राहिली बरं काय. भारतीय दर्शन, पाश्चात्य दर्शन, ह्या सगळ्या दर्शनांची जी इमारत उभी राहिली आज जगामध्ये ती एका मूलभूत प्रश्नावरती. कुठल्या? तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे, आणि तुम्हाला काय हवंय? सुख हवंय. तर त्या दिशेने झालेला प्रयत्न म्हणजे दर्शनशास्त्राचा विकास. कळतं? हां,
मग आता आहे किंवा नाही, तुम्ही कॉमनली काय सांगितलं, आम्ही नाही आहे, तर त्याचा शोध घेणं. आता हे पूर्ण चुकी झाली ना, कोण? सिद्ध. पण ते सगळं सोडावं लागतंय. सोडणार काय? मग अशी उदाहरण दिलं होतं की नाही, एक अर्धा ग्रॅम फक्त तिथं डिस्ट्रीब्यूट करायला ते तिकडे चाललंय की नाही, मन जाणार, सगळे जाणार बरं काय. हां, मला पण नंतर जावं असं वाटणार. मी जरी तुम्हाला सांगत असलो तरी, कारण का मोह आहे आतमध्ये, आहेच ना मोह. तर हे सगळ्याचा साकल्याने विचार करून आपण हे करायचं आहे. आता सिद्ध झालं बरं काय, अगदी संक्षेपमध्ये, कारण बेसिक कोर्स असल्यामुळे संक्षेपमध्ये सिद्धांचं पूर्ण तुम्ही, म्हणजे तुम्हाला थोडंसं एवढे 8 दिवस झाले, तर त्याचं फलश्रुती काय की तुम्ही थोडंसं मोटिवेट व्हावं. कशासाठी? शास्त्र वाचण्यासाठी, डीपमध्ये जाण्यासाठी. एवढाच त्याचा भाग आहे. हां, आता किती मिनटं राहिले? 3 मिनटं राहिले. 3 मिनटामध्ये काय प्रश्न असते? उद्या नमो एरिया नमय. काय असतील प्रश्न? दिव्यध्वनी 3 मिनिटात कशी होणार हो? आता दिव्यध्वनी भगवंतांच्या सर्वांगामधून, तोंडातून नाही बरं काय, सर्वांगामधून काय होतं? ध्वनी निघतो. आणि तो ध्वनी कसा असतो? गंभीर असतो. काल सांगितलं सारे गम पधनी सांगितले ना. आता ते काल मी सांगितलं, आणि काही पशु आणि पक्ष्यांची नावं, त्यांचं हंबरणं वगैरे सांगितलं. ते कोण लक्षात ठेवले? सा म्हणजे काय? कोकिळा नाही. काल सांगितलं होतं की तुम्हाला. ह्याचा अर्थ काय? तुम्ही ताकदीने ऐकत नाही काय? भगवंतांची दिव्यध्वनी 6 मध्ये कीर्ती म्हटलं होतं. मोराचा आवाज असतो, आवाज होतो ना. आणि भैयांचं उदाहरण पण दिलं होतं. भैया जेव्हा शांतीधारा म्हणतात ना, तेव्हा त्यांच्या आवाजामध्ये एक बेस आहे ना. त्या बेसमध्ये जेव्हा ते म्हणतात त्यावेळेला खरंच काहीतरी व्हायब्रेशन्स तयार झाल्यासारखे होतात. तर ते दिव्यध्वनी जी असते ना, दिव्य म्हटलंय त्याला. ध्वनी खूप प्रकारचे असतात. पक्ष्यांचा किलबिलाट, हत्तीचं काय असतं? चित्कार असतो, घोड्याचं किंकाळणं असतं, है ना. खूप सगळे वेगवेगळे प्रकारचे आवाज असतात. त्या सगळ्या आवाजामध्ये एक विशेष आवाज आहे की जो गंभीर असतो आणि कानाला स्वीट पण वाटतो, कळलं. आणि त्या आवाजाचं इंटरप्रिटेशन करायची ताकद कोणाकडेही नसते, फक्त गंधर सोडून. त्यामध्ये पण विशेष गंधर लागतात. त्याला काय म्हटलं? दिव्यध्वनी म्हटलेलं आहे. आणि तो त्या ध्वनीचा फील करायचं म्हटलं तर तुम्हाला समूहचरणामध्ये जायला लागेल ना. मग त्यासाठी प्रयत्न करा, है ना. तिथं जाऊन प्रॅक्टिकल काय असेल ते बघायला पाहिजे. हां, आणि हे पूज्यपाद महाराजांनी सांगितले इष्टोपदेशमध्ये की तुम्हाला सगळ्याच गोष्टी आकलनमध्ये येतील का? नाही. तुम्ही काय करा? हे प्रयत्न करा आणि तिथं जा आणि प्रॅक्टिकली अनुभव घ्या. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. हां, तर सगळंच काही एकट्याच्या डोक्यात येईल का? ते नाही, शक्यच नाही. नमोकार मंत्राचा तर सांगायला दुसरा दिवस पण नाही पुरला आपल्याला, अजून उद्या दिवस लागेल. 3 दिवस संक्षेपमध्ये घ्यायला लागलोय. किती आहे माहिती? खूप आहे बरं काय. ते खूप म्हणजे तुम्हाला हे पण येणार नाही एवढं आहे ते. हां, प्रत्येक एकेका ह्याचं, आता मग असे सांगितलं ना, तहान लागत नाही, भूक लागत नाही. मग हे डायजेस्टिव्ह सिस्टम नाही आहे काय? नर्वस सिस्टम नाही आहे, एक्सक्रेटरी सिस्टम नाही आहे ना, सगळे सिस्टम. पण ते सिस्टमला फंक्शन जे होणार आहे ना, ते नाहीच ना. काही हलकं झालेलं शरीर आहे. त्यांना आहार कुठलाही आहार मरते माणसाने तयार केलेला आहार नाही. चक्रवर्तीला दररोज एक हे असतोय, आचार्य असतोय. त्याच्या घरात 365 आचार्य असतात. कोणाच्या? चक्रवर्तीच्या. तीर्थंकराचा आहार कुठून येतोय? हां, साधी गोष्ट नाही हो ही. हां, ते अलौकिक दर्जाचं व्यक्तिमत्व. त्यामुळे ते समजणं कठीण, आकलनमध्ये यायचं कठीण, ग्रास्प व्हायचं कठीण. आणि मला जेवढं कळलं ते तुम्हाला सांगायचं अजून कठीण, तुम्हाला कळायचं अजून कठीण, बरं काय. हे सगळं कठीण होत जातं. पण तरीसुद्धा ह्या 8 दिवसामध्ये काय करा की जेवढं कानावर जातंय, डोक्यावरनं गेलं तरी पण जरा डोकं वर करा. ताट बसायचो म्हणजे. काय शंका कोणाला आहेत? परम अवधारिक शरीर म्हणजे केवळ ज्ञान झाल्यानंतर समजा 8 वर्ष अंतर्मुहूर्त झाल्यानंतर एखाद्या जीवानं दीक्षा घेतली, तीर्थंकर होणार आहे, आणि त्याचं आयुष्य 1 कोटी पूर्व असलं, 1 कोटी वर्ष पूर्व एवढं जगून शेवटी तो हे करणार आहे ना, की मोक्षाला जाणार आहे, तर तेवढा काळ आहाराशिवाय शरीर राहणं. मग ते कसं राहतं, कसं मेंटेन होतं शरीर?
है ना. तर ते परम औदारिक जे परमाणू असतात आणि ते परमाणू काय करतात, ग्रहण होतात. आत्ता सुद्धा आता लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही ऐकले है ना, खूप सगळं म्हणजे क्वांटम फिजिक्स म्हणा, हे ते सगळं आता खूप, आता सध्या जे युग चालू आहे ते ज्ञानाचं युग आहे बरं काय, तुम्ही घ्यायला पाहिजे ना ते सगळं. मग ते काय करतात, अट्रॅक्ट करतं शरीर, बॉडी अट्रॅक्ट करतं त्या शुद्ध परमाणूंना. आपण पण अट्रॅक्ट करू शकतो कुणाला, चांगल्या चांगल्या परमाणूंना, पण तेवढी रेंज नाही ना, रेंज नाही तेवढी, विकल्प आहे तो, कळलं. हां, तेवढं मग ते त्या लेवलला गेल्यानंतर हे 8:30 वाजले सर, 8:30 वाजले की उद्या. बुद्धी समाधी परिणाम शुद्धी स्वात्मोपलब्धी शिवसौख्य सिद्धी चिंतामणी चिंतित वस्तुधाने त्वामंद्यमानस्य ममास्तु दे.